आमदार सीमा हिरे यांच्या विकास निधीतून इंदिरानगर भागातील सदिच्छा नगर इथं 16.5 कोटी रुपये निधी वापरून बांधण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज जलतरण तलावाचं श्री नरेंद्राचार्य महाराज यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आलं। आमदार देवनी फरांदे, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव, माजी महापौर सतीश कुलकर्णी, माजी शहराध्यक्ष गिरीश पालवे, दिनकर पाटील, महेश हिरे, नाना शिलेदार यांची प्रमुख उपस्थिती होती। पंतप्रधान मोदी यांना आज पर्याय नाही, त्यांच्या हाती देश सुरक्षित आहे म्हणून पुन्हा एकदा त्यांना निवडून द्या असं आवाहन नरेंद्राचार्य यांनी केलं। आजचा हा मंगलमय कार्यक्रम आहे असं मी समजेन, कारण आज जलतरण तलावाचं भूमिपूजनाचा कार्यक्रम होत आहे। मगाशी चौधरी साहेब बोलले की ज्याला निरोगी जगायचं आहे, ज्याला आयुष्य निरोगी मिळालेलं आहे, ते निरोगी घालवायचं असेल तर आपण या जलतरण तलावामध्ये पोहण्यासाठी या। मनुष्य जन्म ही एक देणगी आहे ईश्वराने दिलेली, आणि त्याच्यामध्ये सुदृढ आणि निरोगी देह राखणं ही आपली जबाबदारी आहे, कारण आपण सगळ्या प्राण्यांपेक्षा बुद्धिवान प्राणी आहोत, म्हणून बुद्धीचा वापर केला पाहिजे। मी नेहमी सर्वांना सांगत असतो, तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा, मन अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा। ही त्रिसूत्री घेऊन जीवन जगा म्हणजे उत्तम जगता येईल। त्याचबरोबर मी आज सांगेन की तुम्हाला निरोगी जीवन जगायचं असेल तर तुमच्यामध्ये खिलाडू वृत्ती पाहिजे, शरीराला योग्य प्रकारचा व्यायाम असला पाहिजे। आमची पूर्वीची जी जीवन पद्धती होती, आपल्या भारतीय संस्कृतीची, सनातन संस्कृतीची जी जीवन पद्धती होती, त्यामध्ये आम्हाला वेगळ्या प्रकारच्या कसरती कराव्या लागायच्या, व्यायाम करावे लागायचे। आपल्या आयुष्यामध्ये उतरत्या काळामध्ये हॉस्पिटल पासून वंचित राहायचं असेल आणि हॉस्पिटलमध्ये पैसा भरायचा नसेल तर त्यांनी नियमित जलतरण तलावाचा या ठिकाणी सराव करावा, त्याचा लाभ घ्यावा, म्हणजे आपलं आरोग्य उत्तम राहू शकतं असं या ठिकाणी मला वाटतं। आज खऱ्या अर्थानं मी सीमाताईंचं आणि माझ्या भगिनी फरांदेताईंचं मनापासून कौतुक करेल की या दोघही आमच्या आमदार भगिनी, आणि राहुलजी पण आहेत, ते आलेत नाही, ते वेगळ्या कार्यक्रमासाठी गेलेत, त्या तिघही आमदारांचं मी कौतुक करेल की लोक कल्याणाचा ध्यास घेऊन वंचित पीडित घटकांसाठी सातत्यानं नवनवीन योजना विकासाचा आपल्यासाठी आणत असतात। वेळप्रसंगी आमच्या नेत्यांची भांडणही करतात, तो त्यांचा अधिकार आहे। हे क्रीडांगण मला ज्ञात असलेल्या माहितीप्रमाणे हे काही लोकांनी गिळगुट करण्याचा प्रयत्न केला, परंतु सीमाताई असतील, फरांदेताई आणि आमच्या नगरसेवकांनी त्यांचे नापाक इरादे या ठिकाणी धुडकावून लावलेत। गिरीश भाऊ असतील, देवेंद्रजींच्या माध्यमातून हा विषय त्यांनी धशास लावला आणि आज आपल्या समोर हे जलतरण तलावाचं या ठिकाणी भूमिपूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। आमदार हिरे यांनी या ठिकाणी देण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांबाबत माहिती दिली। या परिसरात तरण तलाव असावा अशी सर्व नागरिकांची मागणी होती। आपण बघतो आहोत की इथून जर स्विमिंगला कुणाला जायचं असेल तर सावरकर जलतरण तलाव किंवा सातपूर किंवा सिडको अशा 3 ठिकाणी त्यांना जावं लागायचं, परंतु या परिसरात आज आपण बघतो की पाथर्डी फाटा ते नंदिनी नदी इथपर्यंत खूप मोठा परिसराचा विस्तार आहे आणि या भागात तरण तलाव नव्हता आणि त्यामुळे जवळपास 15 कोटीचा निधी देऊन आज इथे तरण तलावाचं भूमिपूजन होत आहे। ही खूप आनंदाची गोष्ट आहे। खरं तर आपण नेहमी म्हणत असतो की हेल्थ इज वेल्थ, म्हणजे आपल्या आरोग्याचं महत्त्व किती आहे हे आपल्याला पूर्वीपासून सांगत आलेलं आहे। शरीर संपन्न असलं तर मन संपन्न असतं, मन संपन्न असलं तर कुटुंब संपन्न असतं आणि कुटुंब संपन्न असलं तर समाज संपन्न असतो। समाज संपन्न झाला तर निश्चितच
आपला देश हा संपन्न होत असतो आणि त्यामुळे किती महत्त्व हे खेळाला किंवा मैदानी खेळांना आहे किंवा आपण स्विमिंग जे करतो त्याला आहे। आणि त्यामुळे खरं तर खेळाचं महत्त्व ओळखून आपण या तरण तलावाची निर्मिती करत आहोत। आज खेळाचं महत्त्व आपल्याला नरेंद्रजी मोदी आपले पंतप्रधान यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। 50 मीटर लांब असलेला हा तलाव आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे मापदंड लक्षात घेऊन त्यामुळे भविष्यात या ठिकाणी केवळ स्थानिकच नव्हे तर राष्ट्रीय स्पर्धा देखील भरवण्याची सोय होणार आहे। या तलावाला छत्रपती संभाजी महाराज हे नाव देण्यात आलं आहे। एकाच वेळी 500 जण इथं पोहू शकतील। यावेळी माजी स्थानिक नगरसेवक तथा सभागृह नेता सतीश सोनवणे, माजी नगरसेवक ॲडव्होकेट श्याम बडोदे, सुप्रिया खोडे, डॉक्टर दीपाली कुलकर्णी यांनी स्वागत केलं। माजी सभागृह नेता चंद्रकांत खोडे, माजी नगरसेवक सुनील खोडे, मुन्ना हिरे, भगवान दोंदे, पुष्पा आव्हाड, ॲडव्होकेट अजिंक्य साने, यशवंत निकुळे, रुपाली निकुळे, शाहीन मिर्झा, प्रतिभा पवार, संजय नवले, अनिता भामरे, सुनील देसाई, सचिन कुलकर्णी, अनिता सोनवणे, जगन पाटील, साहेबराव आव्हाड, संध्या कुलकर्णी, एकनाथ नवले, डॉक्टर पुष्पा पाटील नवले, गोपाळ आव्हाड, जितेंद्र चोरडिया, महेश भामरे, डॉक्टर विनय मोगल आदी उपस्थित होते। रश्मी हिरे बेंडाळे आणि सीमा पेटकर यांनी सूत्रसंचालन केलं। किरण आहेर, न्यूज टुडे, नाशिक।